नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा विषय आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारी काही खास उपाय केल्यामुळे तुमचे जीवन 7 दिवसात जीवन पलटतील. तर ते कोणते उपाय आहे जे आपल्याला उद्या गुरुवारी म्हणजेच तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी करायचे आहे. उद्या अत्यंत शुभ योग आहे. हा मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे. मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे. तर ते कोणते उपाय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे अत्यंत गुपित 7 दिवसात फरक देणारे गुरु स्वामी उपाय. गुरुवारी सकाळी 1 मूठभर चण्याची डाळ दक्षिण दिशेला सकाळी 9 नंतर ठेवा आणि ती चणा डाळ दुसऱ्या दिवशी उचलून घ्या. या उपायामुळे आपल्या घरातील गुरुची स्थिती वाढते व घर खरेदीचे योग मजबूत होतील. जर तुमची घर खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय उद्या सकाळी 9 वाजता करू शकता. दक्षिण दिशेला चण्याची डाळ आपल्याला ठेवायची आहे 9 नंतर आणि ती दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायची आहे. या उपायामुळे घरात गुरुची स्थिरता वाढते व घर खरेदीचे योग मजबूत होतात. दुसरा उपाय, गुरुवारच्या दिवशी घरात पिवळे कापड टांगू नये. यामुळे आपल्या गुरुवर ताण येतो. कर्ज वाढण्याचे योग कमी होतात. मार्गशीर्ष महिन्यातला तिसऱ्या गुरुवारी सकाळी स्वयंपाकघरात हळदीचा एक छोटासा टिपका आपल्या गॅस स्टोव्हवर लावा. स्वामींचे संरक्षण सक्रिय होते व तसंच सतत पैशाचा प्रवाह सुरू राहील. दारासमोर पिवळ्या फुलांच्या 3 पाकळ्या ठेवा. वाईट नजर, कट, कारस्थान, घरातील अडथळे दूर होतील. काम, नोकरी, व्यवसायातील अडथळे आपोआप दूर होतात. पाण्याच्या हंड्यात 1 चिमूटभर जष्टमध टाका. मुलीच्या लग्नाचे अडकलेले संबंध सहज जुळतात. नंबर 7 उपाय, घरात गुरुवारच्या दिवशी झाडू उभा ठेवू नका. घर, प्रॉपर्टीचे योग्य दुर्बल होतात. झाडू बसून ठेवा म्हणजे झाडू सरळ खाली ठेवा. हे उपाय जरी सोपे असेल तरी याचे परिणाम खूप प्रभावी आहेत. या उपायामध्ये सातत्य ठेवल्यास 7 दिवसात नक्कीच फरक जाणवतो. नंबर 8 उपाय हा, पर्समध्ये छोट्या आकाराचे पिवळे कागद ठेवा. चारही दिशेने धनप्राप्ती चालू होते. नंबर 9 उपाय म्हणजे गुरुवारी दार उघडताना ओम गुरुदेव नमः एकदाच म्हणा. घरातील वाद, राग, रुसवे, सुलवे कमी होतील. नंबर 10 पिवळ्या रंगाचे कोणतेही गोड पदार्थ एका गरजू व्यक्तींना द्या. तुमच्यावरचे कर्जाचा भार हा 7 दिवसाच्या आत हलका होईल. पिवळी हळद थोडीशी पर्समध्ये ठेवा. यामुळे तुमचे थांबलेले पैसे किंवा अडकलेले पैशांचा मार्ग उघडतात. गुरुवारी रात्री पांढऱ्या ताटात किंवा पांढऱ्या पेपरवर हळद, चण्याची डाळ एकत्र ठेवून स्वामींना मनोकामना सांगा. मनोभावे प्रार्थना करा. पहाटे उठून सर्व डाळ पक्ष्यांना द्या. 7 दिवसात घर, वास्तू, कर्ज, अडथळे सर्व कामे पूर्ण होतील. सर्व अडथळे दूर होतील. तुमचे काही घराचे, वास्तूचे काम असेल, कर्ज असेल, अडथळे असेल तर ते सर्व दूर होतील या उपायाने. हे सर्व उपाय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी शांतपणे करा. 7 दिवसात फरक जाणवतो. जर तुम्हाला घर खरेदी करायचं असेल तर तुम्ही उद्या पहिली रोटी म्हणजे पहिली चपाती पक्ष्यांसाठी बाजूला ठेवा. स्वामीच्या कृपेने तुमचे घराचे काम हे पूर्ण होईल. उद्या गुरुवारी पिवळ्या फुलाच्या पाकळ्यांनी ओम लिहून घरात ठेवा. वाईट नजरेपासून संरक्षण होते. मुलांच्या समस्येमध्ये सुधार होतो. तुमच्या मुलांना काही समस्या असेल तर त्यामध्ये सुधार होईल. तुमच्या पर्समध्ये चण्याचे 7 दाणे ठेवा. व्यवसाय, नोकरीतील अडथळे दूर होतील व तुमचे अडकलेले कामे पुढे सरकतील. मुलीच्या लग्नात अडथळे असतील तर स्वयंपाकघरातील हळद तुपाचा छोटासा टिपका घराच्या गुरुस्थानी लावा म्हणजे गुरुस्थान मजबूत होते. योग संबंध जुळून येतील.
गुरुवारी रात्री उशीखाली एक पिवळा कागद ठेवा. मनातील घालमेल कमी होते. घर वास्तूसाठी धाडसी निर्णय घेण्याची शक्ती मिळते. अत्यंत प्रभावी उपाय. गुरुवारी मध्यरात्री तुळशीपाशी 1 चमचा चणा डाळ ठेवून स्वामींजवळ आपली मनोकामना मागा व ती डाळ सकाळी पक्ष्यांना द्या. मुलीच्या लग्नाचे अडथळे, कर्ज, घराचे योग 7 दिवसात हलके जाणवतील. 7 दिवसात सर्व कामे मार्गी लागतील. उद्या गुरुवारच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी अंगणात पिवळ्या फुलांचे 2 पाकळ्या एका दिशेला वळून ठेवा. हे दिशा लॉक उघडते. घर, दुकान, फ्लॅट मिळवण्याचे मार्ग मोकळे होतात. स्वामींच्या नामस्मरणापूर्वी भिंतीवर हलकेसे हळदीने बिंदू करा आणि लगेच पुसून टाका. अदृश्य अडथळे दूर होतात. कर्जाचे चक्र कमी होतात. गुरुवारच्या दिवशी सकाळी आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा व पाण्याच्या बादलीत 1 चमचा तुरटी, मीठ, लिंबू टाकून त्या पाण्याने उंबरठा पुसून घ्या. या उपायामुळे घराची अडचणी, बाधा, वाद सगळे दूर होतात. कर्ज अडकलेले असेल तर गुरुवारच्या दिवशी दुपारी पिवळ्या मोहरीचे 7 दाणे सूर्याच्या दिशेने दाखवा आणि दाराबाहेर सोडा. आर्थिक अडचणी सुटते. पैसे फिरू लागतात. आर्थिक अडचणी सुटतात. घरात वारंवार वाद होत असेल तर संध्याकाळी दिव्यासमोर हळदीचे सुगंध रेखा काढा. घराचे वातावरण तत्काळ हलके होते. गुरुवारी बांधकामासाठी नवीन जमीन शोधायची असेल तर निघण्यापूर्वी उजव्या हातावर हळदीचा बिंदू किंवा रेष लावा. योग्य जागा लवकर सापडेल. घरात स्वामीची कृपा वाढवण्यासाठी गुरुवारच्या दिवशी सकाळी एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा. यामुळे घरातील ऊर्जा शांत होते, मन शांती होते. मुलीच्या लग्नात वारंवार अडथळे येत असेल, लग्न जमत नसेल तर तांदळाच्या दाण्यामध्ये चिमूटभर हळद मिसळून देवघरात ठेवा व दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना द्या. विवाह योग जुळून येईल. गुरुवारच्या दिवशी दुपारी पाण्याची रिकामी बॉटल उंबरठ्याजवळ ठेवा. 10 मिनिटं ठेवा. रिकामी ऊर्जा भरते. घरातील अडथळे दूर होतात. घरातील अडथळ्यांची दिशा बदलते. गुरुवारी रात्री 9 ते 10 दरम्यान पिवळ्या कपड्यात 1च तांदळाचे दाणे बांधा आणि ते उशाखाली ठेवा. पहाटे कोणालाही न सांगता ते दाणे पाण्यात सोडा. तुमच्या घराचा योग येईल. कर्ज सुटेल. मुलांचे लग्न जमेल. घरात शांतता राहील. सर्व कामे मार्गी लागेल. हे सर्व उपाय तुम्हाला जर आवडले असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.